देशभरातल्या अनेक एअरपोर्टवर आज इंडिगोची 500हून अधिक विमानं रद्द झाली। विमानं रद्द झाल्यामुळे प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट झालाय। पाहूया। देशभरातल्या अनेक एअरपोर्ट्सवर आज इंडिगोची 500हून अधिक विमानं रद्द झाली। दिल्ली, बंगळुरू, पुणे, हैदराबाद या एअरपोर्ट्सवर प्रवाशांचे यामुळे प्रचंड हाल झाले। तर विमानं रद्द होण्यामुळे प्रवाशांचाही संतापाचा कडेलोट झाला। 24 तास वाट बघून सुद्धा सूचना न मिळणं, खाण्यापिण्यासाठी भांडणं, सामानासाठी भानगडी असे अनेक प्रकार पाहायला मिळाले। तर मुंबई विमानतळावर काही प्रवाशांनी विमान रद्द झाल्यानं पैशांसाठी गोंधळ घातला। सामान मिळत नसल्यानं काही प्रवाशांनी तोडफोडीचाही प्रयत्न करत संताप व्यक्त केला। या दृश्यांमध्ये 2 महिला संताप व्यक्त करताना दिसतात। इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी वेडे झाल्यात का अशी प्रतिक्रिया दिल्यामुळे प्रवासी चांगलेच भडकले। ए भाई, ए मित्रा, ओए ओए, बाजू लाओ ना भाई। का गोल चला गया है। किसी की बहन की शादी थी। वन ऑफ माई फ्रेंड, ही इज फ्रॉम जेद्दा, मक्का। वो 3 दिन से एयरपोर्ट पे उनको खाना प्रोवाइड नहीं किया, उनको पानी नहीं प्रोवाइड किया, उनका गोल नहीं, उनको मैसेज नहीं। वो लोग ने एक मिस्टर दिनेश ने बोला, एक काम कीजिए, आप मेरे मैयत पे से चले जाइए। ये उन्होंने उनके शब्द थे। हम कब से है, हमारा मेरा बच्चा रो रहा था वहाँ पर, प्लीज प्रोवाइड मी सम वाटर। ही इज जस्ट 7 years old kid मैम। हाँ, वो तक नहीं कर पाए। ठिकाणी पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे। कारवाई करत असताना टोईंग केलेल्या दुचाकीला बळजबरीनं खाली उतरवण्याचा प्रयत्न झाला। एक दुचाकी खाली उतरवताना इतर दुचाकी देखील खाली पडल्या आणि त्यामुळे नुकसान झालं। याबाबत संबंधित वाहन चालक शहबाज शेखवर वाहतूक विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे। गाड़ी खींचने का तरीका नहीं हो, गाड़ी भर के देने का, नुकसान भर के देने का गाड़ी का। भर के देने का। नाम बोलो भाई साहब अपना। शहबाज, पूरा नाम बोलो। शहबाज शेख। शहबाज शेख। गाड़ी का फोटो ले। गाड़ी में भर के दूंगा। गाड़ी भर के देने का। ओ भाई साहब, ओ भाई साहब, ये तरीका नहीं है। बहरीनमध्ये जय पवारांच्या हळदीचा सोहळा हा पार पडलेला आणि त्याचे फोटो आता समोर आलेत आणि या हळदीला अनेक दिग्गजांची उपस्थिती होती। तर आज संध्याकाळी जय पवारांचा विवाह सोहळा हा पार पडणार आहे। बहरीनमध्ये 4 दिवसांचा हा सोहळा, जय पवारांची हळदीचा कार्यक्रम आणि त्यासाठी दिग्गजांची उपस्थिती, काही मोजक्याच नातेवाईकांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा बहरीनमध्ये पार पडतोय।